आत्ता आपण 3 पदं शेवटची जी प्रभूंची क्रमाने म्हटली. मी नणे मज कैसा तालीरला. काय असतं की जितका काळ मागे जातो तितकं इतिहासाची अचूकता कमी होण्याची शक्यता असते. इतिहासामधले जे तपशील असतात, इतिहास तोच असतो, पण त्याची अचूकता कदाचित कमी होण्याची शक्यता असते. आपण जे शिकायचं असतं ते कसं शिकावं एवढं प्रत्येक वेळेला आपला दृष्टिकोन असला तर अधिक बरं होईल असं आपल्याला म्हणायचं. तर हे कशाच्या संदर्भात आहे तर प्रभूंची जी आत्ता 3 पदं पाहिली त्यामध्ये शेवटी असं म्हटलं होतं आपल्याला की जर रामाने कृपा केली तर मी पावन होईन, पावेन विश्राम असं होईल असं मला वाटते. जी एक साधकावस्था असते तिचं सगळं त्याच्यातलं प्रतिबिंब आहे. अगदी पहिल्या कडव्यापासून आपण पाहिलं असेल, एखादं पदसुद्धा आपल्याला खरं सांगायचं जर चिंतनाला विचाराला पुरतं वेळ असतो आपण घेतो, पण खरं सांगायचं तर हे एक पदसुद्धा पुरेसं आहे की स्थिती कशी असते. त्यानंतर आपण पाहिलं श्री गुरु माझा दत्त दया घनरे, अखंड अगोचर व्याप्त चराचर शाश्वत चित घनरे, आणि त्यांनी देवनी उन्मनरे. शेवट असा होता की त्यांनी जे दिलं त्यामुळे शेवटी मला उन्मन अवस्था प्राप्त झाली असं म्हटलेलं आहे. जे साधकावस्थेत आपल्याकडे नसतं त्याचं ते प्रतिबिंब असेल. हे ऐतिहासिकदृष्ट्या किती आहे इतिहास ठरवेल. पदात पदावलीमध्ये हे आहे. दुसरंही त्यातच आहे की त्यांनी मला उन्मन केलं गुरूंच्या, आणि गुरु दत्तदया घनरे असं जे जे दत्त आम्हा परमेश दिधले असं जे तिकडे म्हटलेलं आहे त्या अर्थाने दत्त म्हटलेलं आहे इथे असं आपण लक्षात ठेवा. त्याला मधुविद्या असं म्हणतात ती. तर त्या अर्थाने हे जर आपल्याला लाभलं तर पुढे काय होईल ते सांगितलं की उन्मन रे. त्रास आहे तर सगळा मन खाली आहे म्हणून आहे, मन वर गेलं तर त्रास नाही. कुठेही आपण पहा, आपण त्यातून बाहेर असलो की त्रास कमी आहे, तर तसं वर असलो की त्रास कमी आहे. म्हणजे वर त्या अर्थाने वर असलो त्या जे काही चालू आहे त्याच्यातून आपण थोडे वर असलो मनाने म्हणजे त्याचा त्रास होत नाही. ते तर चालणारच खाली. खाली समजा खाली काही चालू आहे तर ते खाली चालू असेल, मी वर आहे अशी जी मनाची धारणा असते ती उन्मना अवस्थेमध्ये येते. हे त्याचं साधं उत्तर. आणि तिसरं जे आपण आत्ता पाहिलं ते मग भव भय त्यासी बाधी कैसे, याच्यात जो आत्मविश्वास आहे तो आपल्याकडे. अंतरी राम बाहेरी राम. हे काय गणित आहे की गुरु माझा दत्त दया घनरे, आणि इकडे म्हटले की अंतरी राम बाहेरी राम माणिक म्हणे. ते शेवटी जे आहे आत्मारामी डोलत असे संसारी परी लिप्त नसे. पुन्हा तेच आहे, फक्त अंमलात आणलेलं आहे. आणि ज्यांनी अंमलात आणलेलं आहे त्याला मग भव भय त्यासी बाधी कैसे, कसं दुःख होईल. ही जी सगळी क्रम आहे तो आपल्यासमोर ठेवण्यासाठी त्या मर्यादित वेळेमध्ये फक्त ही 3 पदांचा उल्लेख केला. काल प्रभूंची पुण्यतिथी ती आज आपण आज करतोय. आज काही वेगळं निरूपण करणार नाही. तर आता प्रभूंची आरती तेवढी करू. त्याच्या संदर्भात जे बघायचं आहे तेवढं आपलं बाकीचं चरित्र उपलब्ध आहे, आपण बघावं अशी आपल्याला प्रार्थना आहे. प्रभु प्रेम मूर्ती राजयोग मूर्ती करूया माणिक प्रभु आरती, करूया माणिक प्रभु आरती. जय जय माणिक प्रभु आरती, जय जय माणिक प्रभु आरती. प्रभु प्रेम मूर्ती राजयोग मूर्ती करूया माणिक प्रभु आरती. जय जय माणिक प्रभु आरती. दत्त जयांचे वाली झाले, दत्त जयांचे वाली ठले. तप आचरुनी
अभेद झाले, तप आचरुनी अभेद झाले, साक्षात्कारे ज्यांच्या ठाई, साक्षात्कारे ज्यांच्या ठाई, दत्त प्रभू प्रगटती करूया माणिक प्रभु आरती, जय जय माणिक प्रभु आरती, जय जय माणिक प्रभु आरती। सकल मतांचे आदर केले, सकल मतांचे आदर केले, आर्ताना जे जीवन झाले, आर्ताना जे जीवन झाले, भक्त कार्य कल्पद्रुम आजही, भक्त कार्य कल्पद्रुम आजही, दीन जीवा ठरती करूया माणिक प्रभु आरती, जय जय माणिक प्रभु आरती, जय जय माणिक प्रभु आरती। यात प्रभूंच्या बद्दलचं पहिलं पूर्वजीवन आणि पुढे आज आपल्याला असलेला 135 वर्ष आज प्रभूंना जाऊन झाली, तरी आपल्याला असलेला आधार भक्त कार्य कल्पद्रुम आजही दीन जेव्हा ठरती, हाक मारावी आणि त्यांनी ओढावी, असं आजही अनुभव देण्याचं सामर्थ्य हाताचा शेवट। प्रभू प्रेममूर्ती, राजयोग मूर्ती। आपण सर्व संतांचे इथे हे आहेत, दर्शन आहे, सगुण दर्शन आहे, त्यामध्ये आपण त्यांच्याकडे पाहिलं की काहीतरी वेगळं जाणवतं, थोडी गोष्ट खरी, राजयोगी आहेत। तेव्हा त्यांचे दरबार, खैरात, दानधर्म हे सगळं आपण वाचलं, आपल्या कल्पनेमध्ये मावणार नाही। सगळं किती 48 वर्षाचा कालखंड आहे सगळा मिळून आयुष्याचा, कार्याला किती कमी काळ पुरतो लोकांना स्वतः उद्धरून जायला आणि लोकांना उद्धरायला, याचं ते उदाहरणच आहेत ही सगळी। तर राजयोग मूर्ती, दत्तजयांचे वाली झाले। मामा म्हणाले ना त्यांना, तू असा उन्हाडकं करीत राहणार का, तुला हे करायला नको, कष्ट करायला नको, अमुक नको तमुक नको। आहे तसं पलंगावर झोपले होते तेव्हा मामांच्या इथे धोतर नेसलेलं होतं, ते सोडून ठेवलं, लंगोटीवर बाहेर पडले। त्या संदर्भात पहिलं पद प्रभूंचं हे, प्रभुविण कोण कुणाचा वाली। इतकी निष्ठा लागते आपल्याला, जर काही साध्य करायचं असेल तर एवढ्या निष्ठेशिवाय पर्याय नाही। आपण कशावरही ठेवा, भगवंतावर ठेवा, साक्षात देवावर ठेवा, त्या अशा संत सत्पुरुषांच्यावर ठेवा, कुठेही ठेवा, पण निष्ठेचं स्वरूप असं, प्रभुविण कोण कुणाचा वाली, कोण कुणाचा चाकर मालक, व्यर्थची भाषणं खाली, हे त्यांनी पहिलं त्या संदर्भात लिहिलेलं पद आहे, ते आपण इथे नेहमी म्हणतो, आपल्याला ते माहिती आहे। तेव्हा या अर्थाने दत्तजयांचे वाली झाले, ठरले, तपाचरुनी अभेद झाले। आपल्या आपल्या उपास्य दैवताशी अभेद होणं ही भक्तीची परमावधी आहे। तेव्हा ती साधावी यासाठी सगळं करायचं असतं। प्रभूंची जी बिरुदावली आहे त्याच्यामध्ये भक्त कार्य कल्पद्रुम, गुरु सार्वभौम, श्रीमद राजाधिराज योगीराज, योगी महाराज, त्रिभुवनानंद अद्वैत, अभेद निरंजन, निर्गुण निरालंब, परिपूर्ण सदोदित, सकल मतस्थापित, ते पुढे आहे। तर अशा अर्थाने अभेद झाले। यांचं तपाचरून काय आहे ते तपशील कळत नाही, त्यांच्या बाललीला हेच कळतं, पण त्यांनी काय अंतरंगी तपश्चर्या केली असेल किंवा कोणत्या स्वरूपात ते झालं असेल हे कळत नाही, यासाठी हे तपाचरुनी म्हटलेलं आहे। त्यात एक तप नक्की आहे की लोकांच्यात वावरणं हे सत्पुरुषांचं कायम चाललेलं तप असतं असं समजायला हरकत नाही। लोकांत ही एकांत प्रिय सत्पुरुषांची तपश्चर्या आहे साध्या भाषेत, तर ते तरी नक्की आहे, एवढं दिसतं चरित्रामध्ये। अभेद झाले तेही कळतं, साक्षात्कार आहे ज्यांच्या ठाई,
त्या अर्थाने अभेद आहे म्हणून साक्षात्कार आहे. ज्यांच्या ठाई दत्तप्रभू प्रकटती हे जे आहे हे दत्ताचे चतुर्थावतार मानले जातात. यावरून आपल्या कल्पना असेल की दत्तप्रभूंचे हे चौथे अवतार मानले गेले आणि तेवढं कार्यही दिसतं, तसे अनुभवही दिसतात, आजही दिसतात. सकल मतांचे आदर केले, अगदी सर्व धर्मांच्या मतांचा सुद्धा त्यांनी आदर केलेला आहे हे आपल्याला आढळेल. आपल्यात तर पंथभेदांचा किंवा त्यात निर्माण केलेल्या मांडलेल्या वेगवेगळ्या मतांचा आदर तर प्रभूंच्या ठिकाणी आहे, ते त्यांच्या काळात त्यांनी दाखवून दिलेलं आहे. आर्ताना जीवन आहे. आर्त म्हणजे तहानलेला माणूस. साध्या भाषेमध्ये कसली तरी तहान लागलेली आहे, तो व्याकुळ झालेला असतो. कोणाला कशाची तहान असते आपण आपल्या आयुष्यात पाहावं म्हणजे कळेल. तर कसली तरी तहान आहे, त्या तहानेला जीवन म्हणजे पाणी देऊन जो तृप्त करतो तो आर्ताना जीवन होतो. या अर्थाने आर्तानाचे जीवन झाले. भक्त कार्यकल्पद्रुम आजही. आपली वेळ संपली त्यामुळे मी थांबतो, कारण आता इथंच आज निरूपण होण्याऐवजी आज आकाशवाणीच्या इच्छेने आत्ता 7:30ला निरूपण आहे तिकडे, त्यामुळे आता मी थांबतो. ते महाराजांच्या अभंगावर आहे. आरती परत एकदा आता सगळ्यांनी म्हणायला काही हरकत नाही. आपल्याला मागाशी ऐकून घ्यावी लागली त्याबद्दल क्षमस्व, कारण पहिल्यांदाच फक्त तसं करतो, पुन्हा नाही करत. बाकी याच्यातला जो तपशील आहे रामभक्तीचा, ह्याची मला पुढच्या वेळेला मी स्मरण ठेवतो की ते काय आहे त्यासंबंधी एकदा स्पष्ट करावं. प्रभु प्रेम मूर्ती राजयोग मूर्ती करुजा माणिक प्रभु आरती. जय जय माणिक प्रभु आरती. जय जय माणिक प्रभु आरती. दत्त जयांचे वाली ठरले, दत्त जयांचे वाली ठरले. तप आचरुनी अभेद झाले, तप आचरुनी अभेद झाले. साक्षात्कारे ज्यांच्या ठाई, साक्षात्कारे ज्यांच्या ठाई. दत्त प्रभु प्रगटती करुया माणिक प्रभु आरती. जय जय माणिक प्रभु आरती. जय जय माणिक प्रभु आरती. सकल मतांचे आदर केले, सकल मतांचे आदर केले. आर्ताना जे जीवन झाले, आर्ताना जे जीवन झाले. भक्त कार्य कल्पद्रुम आजही, भक्त कार्य कल्पद्रुम आजही. दीन जीवा ठरती करुया माणिक प्रभु आरती. जय जय माणिक प्रभु आरती. जय जय माणिक प्रभु आरती. जानकी जीवन स्मरण जय जय राम.